श्रीराम रामकथा प्रिय अंजनीतनया आता बहु सत्वर यावे करा अलंकृत आसन शुभ हे दिधले आम्ही सद्भावे. अरण्यकांड अध्याय 10. रणरंगधीर श्रीराम आणि क्रूरकर्मी निशाचर यांच्यामध्ये अनेक प्रकारच्या अनेक शस्त्रांचा वर्षाव झाला. राक्षसांच्या शस्त्रसंभारामध्ये श्रीराम झाकोळला गेला. शूर्पणखा व इतर राक्षसांना श्रीराम मारला गेला असून वृथाच राक्षस आपापसामध्ये रणकावरे झाल्याप्रमाणे लढत आहेत असं वाटलं. परंतु हृदयामध्ये जसा आत्मा गुप्त, आभ्रामध्ये जसा सूर्य झाकोळला जातो आणि वाऱ्यानं ढग जाऊन परत तेजाने प्रकटतो, तसे श्रीराम सर्व शस्त्रांना छेदून चिद्भानू प्रकटला. श्रीरामांचे बाण राक्षसांच्या रुधिराचे स्नान करू लागले. राक्षस सैन्यांवरती मारा होऊन रणामध्ये हाहाकार उडाला. श्रीरामांचा पुरुषार्थ पाहून खरं सारथीला माझा रथ रणामध्ये जिथं श्रीराम उभा आहे तिथं उभा कर असं म्हणून निघाला. पुढे अजानुबाहू श्रीरामाने खराला पाहून श्रीराम धनुष्याचा टणत्कार करू लागले. धनुष्याच्या टणत्काराने गिरीकंदरे दुमदुमली. त्यांच्या नादानी अंबर कोंदले. सर्व निशाचर भयभीत झाले. खरावरती दुस्तर ओढवलेले पाहून ज्यांना यमही घाबरून पळेल असे रणयोद्धे स्वामी कार्यासाठी खराच्या मदतीला आले. ते 12 योद्धे अत्यंत कपटराशी, महाविष प्रयोग करणारे आणि आकाशातून गुप्त शस्त्रघात करणारे अतिशय दुष्ट अशा वीरांवर श्रीरामाने अनिवार्य शक्तीने दमन केल्यामुळं त्यांच्यावरती सर्वांगावरती बाणांचा वेढा पडून त्यातच त्यांचा अंत झाला. श्रीरामांच्या बाणांचा महामार सहन न होऊन सर्व राक्षस सेना पळत सुटलेली पाहून दूषण राक्षसांना धीर देऊन श्रीरामांना मारण्यासाठी आला. शाल, ताळ, वृक्ष, पाषाणांच्या वर्षावाला श्रीरामांनी बाणांनी वर्षाव करून कासावीस करून सोडलं. दूषणाला मूर्छित पाडलं. जागे होऊन परत दूषण बाणांचा वर्षाव केल्यावर श्रीराम ते निमिषार्धामध्ये तोडून टाके. 4 वारू रथावरून वीरथ करून दूषण गदायुद्ध करू लागला. तीही शतचूर्ण केली. नाना शस्त्रांनी घात करण्याचा प्रयत्न केला, परंतु श्रीरामांनी सर्वांना परतवून दूषणाचा घात केला. ते पाहून त्रिशीर अत्यंत कोपायमान होऊन युद्धासाठी येतो. तो पुढील भाग पुढच्या अध्यायामध्ये येईल. या ठिकाणी अरण्यकांडातील दूषणवधो नावाचा 10वा अध्याय समाप्त झाला. अध्याय 11. राक्षस सैन्यातील वीर योद्धे आणि दूषणाचा वध झाल्यावर खरं त्रिशिराजवळ येऊन, तू रामाला घाबरू नको. माणसं म्हणजे राक्षसांचे खाद्य आहे. तो दुर्धर असला तरी आपण त्याचे निर्दालन करू. मी तुझ्या पाठीशी आहे. खराचं वचन ऐकून त्रिशीर उत्साहाने युद्धासाठी रथात बसला. खरं त्रिशिराला, मी रघुनाथाला बाणांनी खिळवून ठेवतो, तू शस्त्रसंभार तू पहा असं म्हणून श्रीरामांच्या वरती बाणांनी पूर्ण आच्छादन केलं. अवघ्या राक्षसांना वाटलं आता रघुनाथाचं निर्दालन झालं. असं म्हणत असतानाच श्रीरामांनी राक्षसांचे सर्व बाळ जाळ तोडून त्रिशिराला मारायला निघाले. पहिल्या 3 बाणांनी त्रिशिराचा वध होईना म्हणून 14 विद्यांचे 14 बाण सोडले. त्रिशिर विरथ होऊन भूमीवरती आला, परंतु त्याला कार्तिक स्वामींच्या वरदानानं कुमार शक्ती प्राप्त झाली होती. त्या शक्तीमुळं इंद्रादिदेव आणि यम सुद्धा धाकाने चळचळा कापत. त्रिजगतामध्ये दुर्धर अशी शक्ती रघुनाथ कशी सहन करणार? त्रिशिराने अत्यंत क्षोभाने शक्ती चालवली. श्रीराम सर्व शक्तींची शक्ती होते, त्यामुळे शक्तीची गती चालेना. श्रीराम मूर्ती पाहून शक्ती विश्रांती पावली आणि शस्त्रदेवता श्रीरामांच्या दर्शनानं मी बंदिवासातून मुक्त झाले म्हणून श्रीरामांना वंदन करून निघून गेली. ते पाहून त्रिशिराला अद्भुत चिंता वाटू लागली. ही काय विपरीत अवस्था ओढवली. शक्ती
श्रीरामाला कशी काय वश झाली, त्यामुळे आता आमची गतीच खुंटली. रणामध्ये मारायचे का मरायचे हा निश्चय करूनच रणामध्ये मारायचे का मरायचे असा निश्चय करूनच ये, अशी त्रिशिरानं श्रीरामाला हाक दिल्यावर श्रीरामानी तिघारा बाण सोडले. तो त्रिशिराला लागून बाणाच्या पिसाऱ्याने अवकाशामध्ये उडाला. घायेविणं त्याला भोवळ आली आणि सावध होऊन आपण उगाचच रामाचे भय घेतले म्हणून परत श्रीरामाचा वध करायला निघाले. अति क्रोधाने गेला. श्रीरामाने 3 बाण त्रिशिराच्या माथ्यावरती मारले. तेव्हा त्रिशिर म्हणाला, हे बाण म्हणजे मला पुष्पाक्षताच वाटत आहेत. रघुनाथाच्या बाणामध्ये बळ नाही म्हणून तो काढू लागला आणि ते जास्तच आत रुतत गेले. त्यातच त्याचा अंत झाला. ते पाहून तेथील राक्षसांनी भय घेऊन ते दशदिशांना पळत सुटले. ते पाहून खराला संताप झाला. श्रीराम आणि खर यांच्यामध्ये शाब्दिक चकमकी होऊन खरानं सर्व दिशांना बाणांचा वर्षाव सुरू केला. श्रीरामाने मारलेल्या बाणांच्या पिसाऱ्यानं वारा सुटला. धुराळा उडून सर्व रण झाकोळले गेले. खराने निर्विणाचे वरद बाण श्रीरामांचे हृदय लक्षून मारले. श्रीरामांचे अभेद्य कवच असल्याने बाण त्यामध्ये रुतला नाही, पण कवच भूमीवरती पडले. त्यामुळे सर्व देवादिकांना दुःख झाले. परंतु अभ्रातून बाहेर आल्यावर सूर्य जसा तेजाने तळपतो तसे श्रीराम क्रोधाने अगस्तीने दिलेला चाप सज्ज करून खराचे सर्व बाणांचे निर्दाळन करून त्याच्या माथीचा मुकुट खाली पाडला. हे रणसंकट आलेलं पाहून खराने निर्वाणीचे शक्तीच्या वरदाने बाण शक्तीला आवाहन करून बीजमंत्राने श्रीरामावरती सोडले. हे शक्तिवरदाचे अत्यंत सतेज दगदगीत बाण पृथ्वीवरच्या ऋषींवरती, स्वर्गातील देवांनाही आता श्रीराम कसा वाचेल असं वाटू लागलं. बाण श्रीरामांच्या हृदयामध्ये लागताच शस्त्रदेवताही श्रीरामांच्या उदरी जाऊन तिनं 4 बाण झेलले आणि ते परत श्रीरामांच्या भात्यामध्ये जाऊन पडले. खर म्हणाला, हे सर्व विपरीतच झालं आहे. वरदशक्ती श्रीरामालाच भसते आहे. सर्व ऋषींच्या वरती सुरवरांनी श्रीरामांचा जय जयकार केला. श्रीरामाने त्याच्यावरती निर्वाणीचे बाण टाकून त्याला विरथ केला. तेव्हा गदा घेऊन रामांवरती चालून आला. श्रीराम त्याला, तुझ्यापासून आता सर्व शक्ती गेलेली आहे. आता का वृथा गदा घेऊन येतो आहेस? तू पापमूर्ती पापात्मा असून अनेक श्रेष्ठ ऋषी ब्राह्मणांची हत्या केली आहेस. दंडकारण्यातल्या तू एक कंटक असून तुला माझ्या बाणानं प्रायश्चित्त देईन. श्रीरामांचे मर्मभेदी वचन ऐकून खर अत्यंत कोपला. तुझ्या रुधिराचे तर्पण करायला, रुधिर प्राशन करायला राक्षसगण उत्सुक आहेत असं म्हणून मातंग शस्त्राला आवाहन करून घातक बीजमंत्राचे जप करून शस्त्र अस्त्रांची योजना केली. तेव्हा पृथ्वी कंपायमान झाली. वृक्ष उन्मळून पडले. सर्व तृण भस्मभूत झाले. सुरवर घाबरून पळू लागले. रवी नक्षत्रांचा सुद्धा चळकाप झाला. श्रीराम नित्य सावधान होते. त्यांनी अघोर रुद्रमंत्र जपून दारुण बाण सोडले. अस्त्र मातंगी शरण आली आणि आपले प्राण वाचवण्यासाठी श्रीरामांचे पाय धरले. श्रीरामांच्या बाणानं गदा शतकूट झाली. वैकुंठ दुमदुमलं. निर्वाण गदा व्यर्थ झाली. सर्व सैन्य आणि शस्त्रसामुग्रीचा नाश करून बाण परत श्रीरामांच्या भात्यामध्ये आला. एकटा खर रणामध्ये उरला. त्यालाही बाणांनी जर्जर केले तरी खर त्याला जुमानेना. हातात शस्त्र नव्हते तरी वृक्ष उपटून गर्जना करत श्रीरामांच्यावरती चालून आला. श्रीरामांनी बाणांनी वृक्षांचे शतखंड करून खराच्या अंगामध्ये घुसून रुधिरधारा वाहू लागल्या. खराचे निर्दाळन करण्यासाठी श्रीरामांनी अंतकशस्त्र योजून बाण मारले आणि प्रळय रुद्र महामंत्र म्हणून शस्त्र सोडले. तेव्हा खर आपली देहबुद्धी स्वतःला पूर्ण विसरला. दुर्धर बाणांनी खराचे शिर उडवले आणि महावीर रणामध्ये पडला. देहापासून सुटल्यावर खराचे मुख श्रीरामांची स्तुती करू लागले. श्रीरामांनी माझे द्वंद्व दुःख छेदून शराघाताने निजसुख दिले.
माझा देहाभिमान, ज्ञान अज्ञान, पाप पुण्य, संकल्प विकल्प, मी तू पण आधी व्याधी देहबुद्धी छेदून त्रिशुद्धी सुखी केले असे म्हणत पायापाशी श्री आले. श्रीरामांनी खराला जो तपस्वी योगी ध्यानी कर्मयोगी सुद्धा मिळणार नाही अशी गती दिली आणि सुरोवर राक्षसांना सुद्धा दुर्धर श्रीरामांनी रणामध्ये मारला म्हणून सर्वांनी जय जयकार केला, सुमनांचा वर्षाव केला. श्रीराम निश्चित रावणाला मारू शकेल म्हणून आनंदाने नाचू लागले. सीता सौमित्र अत्यंत हर्षाने श्रीरामांना लोटांगण घातले. श्रीरामांनी ऋषीगणांना बोलावून त्यांना वंदन करून ब्राह्मणांना ऋषींना राक्षस त्रास देत होते त्याचं निवारण करायला आपल्या कृपेने यशस्वी झालो. सत्संगती आणि ब्राह्मणांचे आशीर्वाद असल्यामुळे यशप्राप्ती झाली आणि कीर्तीही प्राप्त झाली. आपणाला काही दान द्यावे असे मनात आहे का? आपण आपले स्वधर्मानुष्ठान करून अरुणा वरुणा सरस्वतीच्या काठी सुखाने राहावे. मी आपला आज्ञांकित आहे असं बोलून सर्व ब्राह्मणांना लोटांगण घातलं. खरं राक्षसाचा वध झालेला आहे. तेथील लोक ब्राह्मण श्रीरामाची कीर्ती वर्णन करू लागले. श्रीरामांच्या मूर्तीला वंदन करून श्रीरामांच्या गुणांची गीते गाऊ लागले. रामायणाच्या कथेमध्ये भक्ती आणि मुक्ती आहे, अगाध कीर्ती आहे, ब्रह्मप्राप्ती आहे, जीवाला रमणीय आणि श्रवणीय रामायण आहे. या ठिकाणी भावार्थ रामायण अरण्यकांडातला खरमर्दन नाम नावाचा 11वा अध्याय संपूर्ण झाला. अध्याय 12वा पंचवटीमध्ये आलेल्या त्रिशिरा खर राक्षस आणि इतर 14 सहस्र सैन्यांचा एकट्या श्रीरामाने आपल्या धनुष्यबाणाने नाश केल्यावर एकटी शूर्पणखा तेवढी शिल्लक राहिली आणि ती सुद्धा लक्ष्मणाच्या धाकानं विद्रूप शूर्पणखा शंख आणि आक्रोश करत आपल्या स्थानी आली. सर्व राक्षस पत्न्यांना अतिशय शोक झाला. या सर्वांना शूर्पणखाच कारणीभूत असून आपले हाडवैरी ब्राह्मणांना आपले जनस्थान द्यावे लागेल आणि म्हणून तिला दूषण देऊ लागल्या. शूर्पणखेनं आपण इथंच राहिलो तर ब्राह्मण आपल्याला नागावतील म्हणून लंकेला सर्वांनी जाण्याची सूचना केली. तेव्हा शूर्पणखा आता लंकेच्या मुळावरती येऊन तिथल्याही राक्षस कुळांचा घात करेल असे म्हणू लागल्या. शूर्पणखा ब्राह्मणांना त्रास देऊ लागली तेव्हा सर्व ब्राह्मण सर्व राक्षस स्त्रिया शूर्पणखेला घाबरून श्रीरामांच्या जवळ आले. तेव्हा लक्ष्मणानं परत आपल्या बाणानं शूर्पणखेचे कान छेदले. तेव्हा शूर्पणखा आणि राक्षस स्त्रिया विमानामध्ये बसून लंकेला गेल्या. वाटेमध्ये आता रावण कुलाचा नाश करायला निघाली म्हणून निर्भत्सना करू लागल्या. राक्षस पत्न्यांची विरुद्ध वचनं ऐकून शूर्पणखा अतिशय उद्विग्न मनानं लंकेत आल्यावर प्रधानांच्यासह सिंहासनावरती बसलेल्या रावणानं अतिशय विद्रूप अशा स्थितीमध्ये पाहिल्यावर सर्वांना आश्चर्य आणि भीती वाटली. रावणानं तिला माझ्या राज्यामध्ये एवढ्या प्रचंड शूर्पणखेला विद्रूप करणारा कोण महाबलवान आहे म्हणून विचारल्यावर शूर्पणखेनं त्रिशिरा खर आणि 14 सहस्र राक्षसांचा वध एकट्या श्रीरामानं केला आणि मी त्यांना छळू गेले तर श्रीराम अत्यंत शास्त्रार्थी आहे, त्यामुळं स्त्रियांचा वध करू नये म्हणून माझं नाक आणि कान छेदलं. श्रीराम अतिशय निर्लोभी आहे. राक्षसांचा पराभव करून तेजस्थान ब्राह्मणांना दिले आहे आणि तुझीही लंका जिंकून दान देईल अशी चिन्हे दिसत आहेत. तुझ्या राज्यावरती विघ्न आलेले आहे. अज्ञानामध्ये राहू नकोस, सावधान हो म्हणाली. शूर्पणखेच्या गोष्टी ऐकून रावणाला स्वयंवराच्या वेळेला श्रीरामानं केलेला धनुष्यभंग आणि स्वतःची झालेली फजिती आठवून थरकाप झाला आणि आता तर तारुण्यातल्या एकट्या रामानं महाबलाढ्य त्रिशिरा खर आणि 14 सहस्र राक्षसांचं निर्दालन केलेलं ऐकल्यावर रावणाला महाकंप सुटला. त्यानं शूर्पणखेच्या वचनाचा धाकच घेतला, परंतु बाह्यलौकिकासाठी अतिक्रोधाने गरजत उठला. रावण आपली भगिनी शूर्पणखेला दंडून विटंबना केली. तो श्रीराम कोण कुठला, दंडकारण्यामध्ये का वस्ती केली आहे, त्याचं सैन्य किती आहे इत्यादी सर्व हकीकत विचारून तुला मारण्याचे कारण काय म्हणून विचारू लागला.
तेव्हा अत्यंत व्यथित शूर्पणखा क्रोधाने सर्व वृत्तांत सांगू लागली. श्रीराम श्यामवर्णीय, अत्यंत रमणीय, मनोहर, कमलनयन असून त्याचे मुख पाहून नेत्र निवतात. वल्कलधारीन, अजानुबाहू, धनुर्धर, कर्पूरयुक्त, पिवळा टिळा आहे. कर्णी कुंडले, कमलमाला, कासे सोनसळा, अत्यंत वीर, मंगल श्रीराम आहे. ध्वज वज्रांकुश रेखा आहेत. दोन्ही पायामध्ये पद्म, अत्यंत सुकुमार पावलं. सावळ्या अंगी शुभ्र उटी पाहून नयनांना कोटी कोटी आनंद होऊन दृष्टी काढावीशी वाटतच नाही. श्रीरामाचं रूप म्हणजे मदनसुद्धा हरेल. रणरंगधीर श्रीरामाला रथ काही सैन्य नाही, सारथी नाही. रथ नाही, सैन्य नाही, सारथी नाही. एकटा एक श्रीराम त्रिशिरा, खर, दूषण आणि 14 सहस्र राक्षसांचा बाणानं संहार करून पुरुषार्थ दाखवला. जसा श्रीराम तसाच सौमित्र आहे. तो श्रीरामांचा अनन्य भक्त. त्याच्या सेवेमध्ये नित्यरत आपले सर्वस्व अर्पण केलेले आहे. पितृवचन पाळण्यासाठी दोघे भाऊ श्रीराम पत्नी सीतासहित दंडकारण्यामध्ये राहायला आले आहेत. हे सर्व ऐकून रावण शांत राहिलेला पाहून उद्विग्नतेने त्याला काममोहनाचे प्रलोभन दाखवू लागली. सीतेचं सहेतुक वर्णन करू लागली. सीता म्हणजे या चराचरामध्ये तिच्या एवढी सुंदर कोणीही नाही. देव, गंधर्व, रमा, उमा, पार्वतीलाही हिची सर येणार नाही. अत्यंत घवघवीत लावण्य, सुकोमल, सुकुमार, की जिला पाहताच तहान भूक विसरून दशेंद्रियांना अत्यंत हरिक होतो. श्रीराम हा योगी आहे. त्याला मी भार्या शोभत नाही. माझ्या मनातली खरी गोष्ट सांगायची तर तुलाच भार्या म्हणून योग्य आहे. तू मुद्दाम तिला पाहाच. असं म्हणताना रावणाला स्वयंवराच्या वेळची अत्यंत लावण्यवती सीता आठवली. त्याचं शरीर रोमांचित होऊन सीतेचं ध्यान लागलं. तिच्या प्राप्तीची अत्यंत विवंचना रात्रंदिवस मनामध्ये घोळू लागली. तेव्हा सभेमध्ये जाऊन मला श्रीरामाशी युद्ध करायचं नाही, पण कसंही करून मला सीता प्राप्त करून घ्यावी असं प्रधानांना सांगून सभा विसर्जित केली आणि विचार करू लागला. सारथ्याला पाचारण करून मारीच्याची भेट घेऊन आला. मायावी मृगाचं रूप धारण करायला सांगून पंचवटीला जाईल आणि रामाचा बाण लागताच मरता मरता लक्ष्मणाला गरजून बोलावेल. जटायू त्याच्यापासून सीतेला सोडवेल आणि ही सर्व पापाचा नाश करणारी कथा पुढील अध्यायामध्ये येईल. या ठिकाणी भावार्थ रामायण आरण्यकांडातल्या शूर्पणखा रावण संवाद नावाचा 12वा अध्याय संपूर्ण झाला. अध्याय 13वा. सीतेच्या प्राप्तीसाठी अत्यंत उद्विग्न रावण रथामध्ये बसून अत्यंत वेगाने मारीच आश्रमामध्ये आला. जटाधारी, वल्कल धारण केलेला आणि फळांचं भोजन एकांत वनवासामध्ये असलेल्या मारीचाला भेदून त्याचे यथाविधी पूजन करून कुशल विचारले. रावणानं मारीचाला रामामुळं अनेक संकट आली असून त्रिशिरा, खर हे सगळे अनेक राक्षसांचा वध आणि शूर्पणखाही विटंबना इत्यादी हकीकत सांगून सीतेच्या सौंदर्याचं वर्णन केलं. तिच्या नखाची सुद्धा सर मंदोदरीला येणार नाही. मला तिचे हरण करण्यासाठी तुझ्या सहाय्याची आवश्यकता आहे आणि तू अनेक रूपे धारण करू शकतोस. तेव्हा सुवर्णमृगाचे रूप धारण करून सीतेसमोर जावे. सीतेला एकटीला पंचवटीमध्ये सोडून राम दूर जाईल असे पाहावे आणि लक्ष्मणा, वेगे धाव अशी अपूर्व हाक द्यावी. सीता हरणासाठी मी अत्यंत उत्सुक असून माझे मनोरथ पुरवण्यासाठी तू अत्यंत समर्थ आहेस असं म्हणून रावण मारीचाची स्तुती करू लागला. रामाचे नाव ऐकता क्षणी मारीच अत्यंत भयाने दचकला. बोबडीच त्याची वळली. मूर्छित होऊन पडला. मारीच विवेकी, विचारी, महावीर आणि रणरंगधीर. याच्यामुळं मी अनेक युद्ध जिंकली आणि आता नुसते श्रीरामांचं नाव ऐकून मूर्छित होऊन पडला. याला सावधान करू लागला. मारीच सावधान होऊन रावणाला लोटांगण घातले आणि आपण कोणत्याही प्रकारे श्रीरामाच्या विरुद्ध काहीही करू नये. श्रीराम जर क्षोभला तर तो
सप्रधान, ससैन्य, सपुत्रांसह संपूर्ण राक्षस कुळाचा क्षणार्धामध्ये नाश करेल. तुझ्या सद्बुद्धीचे हरण कोणी केलं आहे? शेषाच्या माथ्यावरचा मणी, सूर्याची प्रभा जरी सूर्यापासून वेगळी करता येत नाही, तरी तसं श्रीरामापासून सीता वेगळी होणं अशक्य आहे. शूर्पणखेमुळे आधीच खराचा वध झाला आहे आणि तिच्या मूढ बुद्धीप्रमाणे चालशील तर फुकट मरशील. परदारा हरण केलेस तर निश्चित मरण ओढवेल असं समज. आणि असं म्हणून रावणाचे चरण धरले. मारीचाचे वचन ऐकून रावणाला अत्यंत क्षोभ आला. तू एवढा सामर्थ्यवान आज रामनाव ऐकून आणि आज नपुंसक झालास का? मी अत्यंत दुर्धर योद्धा आहे. सर्व ग्रह सुरवरांनी बंदिवासात घातले आहेत. श्रीराम माझ्यापुढे कपदार्थ आहे. तरी मारीचा तू धीर धर. मारीच हास्यवदनाने, रावणा तू गर्वाचा अभिमान धरू नकोस. मी सांगतो ते ऐक असं म्हणून मी पण तुझ्यासारखाच गर्वाने उन्मत्त होतो. आपल्याजवळ 10,000 हत्तींचं बळ आहे. आपण श्रीराम, विश्वामित्रादी ऋषींसकट सर्वांना तत्काळ मारून भक्षण करेन अशी हाव धरून आश्रमावरती धाव घेतली. मारीच, सुबाहू एवढे महावीर क्रूर राक्षसांना पाहूनही श्रीराम डळमळत नाहीत. बाणांचा महापूर सोडून निर्दाळन केले. मला बाणाचा किंचित पिसारा लागला तर आकाशामध्ये गरगर फिरून 7 शतयोजने दूर समुद्रतीरी भोवळ येऊन मूर्छापन्न पडलो. आयुष्याचा कण बळकट होता म्हणूनच वाचलो, पण घावानं अत्यंत घायाळ होऊन माझं धैर्य संपूर्ण पळालं. श्रीरामाचे अत्यंत भय निर्माण होऊन संपूर्ण चराचरामध्ये श्रीराम दिसू लागला. त्याची धगधगीत दृष्टीने माझी पाठ पुरवली आणि मला अशा श्रीरामांच्याकडे पाठवतो हे ऐकून माझ्या सर्वांगाला कंप सुटला आहे. बाळपणीच्या श्रीरामाच्या बाणानं मी अगदी दैवयोगाने वाचलो आहे आणि आता तरुण श्रीराम माझा नक्कीच प्राण घेईल, तेव्हा मी त्याच्याकडे जाणार नाही हे त्रिसत्य आहे असं म्हणून रावणाला सांगून मारीच ओक्साबोक्सी रडू लागला. याच्या पुढचा भाग उद्या बघूया. जय जय रघुवीर समर्थ.